क्रांतिकारी जयलवजी सगळ्यांना. सर्वप्रथम मी कट्टर हिंदू मातंग यांचं मी मनापासून कौतुक करतो की ज्यांनी लहुजी बाबा आणि साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना डोक्यात आणि डोक्यावर घेतलं. असंच करत जावा भावांनो, आणि आपल्या महापुरुषांना बेमान होऊ नका, एवढंच मला सांगायचं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे मातंगाने 4-5 गोष्टीवरती काम केलं पाहिजे. पहिली गोष्ट धर्म. आता ह्या धर्मामुळे काय होतं माहिती आहे का, आपण स्वतःला कट्टर हिंदू मातंग म्हणतो, पण अनेक जण आता सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे मातंग समाजावर जिथे जिथे अन्याय अत्याचार झाला तिथले व्हिडिओज पोस्ट केले जातात आणि दाखवलं जातं की कशा प्रकारे तुमच्यावरती अन्याय अत्याचार होतो आणि तुम्ही अजूनही हिंदू धर्मामध्ये आहेच, अजूनही तुम्ही गुलामाचं आहेत, तुम्ही अजूनच चाटता हे ते वगैरे. आणि त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन बघितलं तर जाम खिल्ली उडवली जाते. तर मला एक गोष्ट सांगायची की त्या गावात जर वादविवाद झाला असेल ना, 100 गावापैकी एका गावात जर वादविवाद झाला तर बाकी इतर 99 गावामध्ये आम्हाला हे करता येणार नाही आहे. काय म्हणजे तिथं जातीवाद आहे पण आमच्या गावामध्ये जातीवाद नाही आहे, मग आमच्या गावाची जी काय परिस्थिती आम्हाला ती बदलवता येणार नाही आहे. कारण आमच्या गावामध्ये लोक जे राहत आहेत ना ते एक समान विचाराने राहतात, समतावादी विचाराने राहतात आणि आम्हाला एकत्र घेऊन राहतात. तिथे जातीवाद वगैरे काही येत नाही आहे. त्यामुळं अशा एक गावामध्ये जर अशी काही घटना घडत असेल तर मला वाटतं आपल्या समाजातील लोकांनी तिथं जाऊन बघितलं पाहिजे, तिथे विचारलं पाहिजे. आणि आपण म्हणतो ना की आपली शूरवीरांची जात आहे, आपले पूर्वज शूरवीर होते, तर तिथं जाऊन दणका द्या. तिथं जाऊन त्या गावामध्ये जाऊन जो कोणी मनुवादी असेल, अशा प्रकारचा अन्याय अत्याचार करत असेल तर तिथं जाऊन दणका द्या आणि दिलाच पाहिजे. आणि दणका देऊन एक करा, धर्म वगैरे सोडायच्या गोष्टीत पडू नका. आपण ज्या धर्मात आहोत त्या धर्मात तुम्ही राहा, पण एक काम करायचं, ज्यावेळेस जातीवरती कोणी येईल ना त्यावेळेस त्याला सोडू नका. धर्म आणि जात वेगवेगळं आहे. आणि आता दुसरी गोष्ट, शिक्षणावरून पण आपल्याला टोमणे दिले जातात. त्यामुळं मातंग समाजामध्ये बघा, प्रत्येक जातीमध्ये असे लोक असतात ज्यांचं डोकं चालत नाही, काहींचं चालतं, काही मोठ्या पदावरती गेलेले आहेत, प्रत्येक जातीमध्ये आहेत, पण तरीसुद्धा आपल्याला टार्गेट केलं जातं आहे. तर त्या गोष्टीवर पण आपण चांगलं काम करू. असू द्या, काय नाही फरक पडत. जर कोणी नावं ठेवते ना तर ठेवू द्या. शिक्षणाला महत्त्व द्या, आपल्या मुलांना शिक्षणाचं महत्त्व समजून सांगा आणि पुढे चाला. त्याच्यानंतर प्रगतीचा विषय तोच आला. प्रत्येक समाजामध्ये श्रीमंत आणि गरीब लोक आहेतच, काही मध्यमवर्गीय पण आहे, हे प्रत्येक जातीमध्ये आहे. पण तरीसुद्धा आपल्यालाच टार्गेट केलं जाते. आपल्या जातीमध्ये पण श्रीमंत लोक आहेत, आपल्या जातीमध्ये पण मध्यमवर्गीय लोक आहेत आणि आपल्या जातीमध्ये पण गरीब लोक आहेत. तसंच समोरच्या जातीमध्ये पण आहे, पण तरीसुद्धा आपल्याला टार्गेट केलं जातं. तर ठीक आहे, इथे पण काही फरक पडत नाही, आपण आपली प्रगती करूया. आणि कसं, प्रगती जर झाली ना तर आपोआप आपलं राहणीमान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बदलणारच आहेत. ते काय आहे तसंच राहणार नाही. काय एकदा प्रगती झाली का चांगल्या प्रकारे मागवड्याचं रिनोव्हेशन होईल, आहे का नाही. त्यामुळं आणि हो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपल्या मागवड्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या नावाने तालीम झालीच पाहिजे, उघडलीच पाहिजे. आणि त्या तालमीत आपली जी पोरं आहेत ना, शिक्षण घेत त्या तालमीत घडली पाहिजे. तर आपला इतिहास लय मोठा आहे, पण ह्याच्या त्याच्या नादी लागून पार राखरांगोळी झाली आपली. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, इतर महापुरुषांचा आदर कराच, नतमस्तक व्हा, पण आपल्या बापाला कधी बेईमान होऊ नका. एवढंच मला सांगायचं. क्रांतिकारी जयलवजी, जय अण्णा.